नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या चरित्रावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 8व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. कितीतरी वर्षांनी आज उगवणारा सूर्यनारायण आनंदाची फुले उधळत या वाड्याच्या उंबऱ्याशी आला होता. पवित्र कुळीच्या वास्तूत हसू उमललं होतं. वार्धक्यालाही तारुण्याच्या हास्याचे धुमारे फुटू शकतात हे प्रत्यक्ष दिसत होतं. पुराणिक बुवांच्या तोंडून एकनाथाचे क्षेमकुशल ऐकले मात्र त्या वृद्ध दंपतीच्या मनाची अवस्था फारच चमत्कारिक झाली. तो आनंद पेळणे त्यांना अवघड झाले. पुराणिक हळूहळू स्वस्थपणे त्यांना देवगिरीवर समजलेली हकीकत सांगू लागला. जनार्दन स्वामी कसे थोर सत्पुरुष आहेत, त्यांच्या आश्रयाला एकनाथ कसा गेला, येतपासून तो एकनाथाला गुरु अनुग्रह झाला, त्याला प्रत्यक्ष ईश्वर दर्शनही झाले, येतपर्यंत सर्व काही. एकापेक्षा एक वरचढ आनंदाच्या उतरंडी त्या पिकल्या पानांना पेलेनात. आजोबा म्हणाले, भानुदास महाराजांचा पंटू त्यांच्या तोडीस तोड निघाला. चला, घराण्याचे पांग फिटले. ऐकत असलेल्या प्रत्येक गोष्टीगणी ही उभयता देवाला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करत होती. धीरधरा पोटी फळे रसाळ गोमटी याचा त्यांना अनुभव येत होता. हा न पेलणारा आनंद दोघेही एकमेकांना आधार देत पेलण्याचा प्रयत्न करू लागली. त्या आनंदाच्या भरात घरी आलेल्या पुराणिक बुवांना गुळ पाणी द्यायचे सुद्धा राहून गेले. भिंतीला सुद्धा कान असतात या म्हणीचे प्रत्यंतर लगोलग आले. बुवा वाड्यात सांगत असलेली बातमी जणू चारही दिशांना पसरली. एकनाथ परत येणार, एकनाथ घरी येणार, ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय झाला. एकनाथाच्या बरोबरीचे सवंगडी आता गृहस्थ झाले होते. ते आपापल्या उद्योग व्यवसायाला लागले होते. त्यांची लग्नकार्य झाली होती. इतकेच नव्हे तर काही जण 2-3 मुलांचे बापही झाले होते. मध्यंतरी विस्मृतीच्या पडद्याआड गेलेला त्यांचा लंगोटी यार आता परत माघारा येणार ही बातमी सर्वतोमुखी झाली होती. आपला एके आता खूप मोठा दिसत असेल नाही. हातावर तंबाखू मळता मळता दुसरा म्हणे, अरे म्हणजे काय, चांगल्या आपल्या शिणेचा गडी झाला असेल की. पण परमुलखात त्याचं लगीन काही झालं नसेल. आता तर चांगला घोडनवरा झाला असेल. नाहीतर आम्ही पहा 2-4 पोरांचे बापसुद्धा झालो. दुसरा पानाची पिंक टाकून म्हणे. त्यातला थोडा सुज्ञ असलेला म्हणे, आपण नुसते बाप होण्यातच शहाणपण दाखविले, पण एकनाथ मात्र चांगला शास्त्री पंडित झाला असेल. त्याने म्हणे काशी रामेश्वरची यात्रासुद्धा केली. त्याला चांगल्या मानाच्या शालजोड्यासुद्धा मिळाल्या असतील. कुणीतरी शंकेखोर म्हणे, हा शास्त्री पंडित झालेला एकनाथ आपल्याशी पूर्वीसारखी दोस्ती ठेवेल का राहील आपल्याच मिजाशीत. चव्हाट्यावर, कुचरोट्यावर, देवळातून, घाटावर असे तर्कवितर्क लोक लढवित होते. पण एकनाथांबद्दल कोणाच्याही मनात कुतर्क नव्हता, द्वेषभावना नव्हती की असूया नव्हती. प्रत्येकजण त्याच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत होता. एकनाथ लवकर घरी यावा म्हणून आजी रोज उंबऱ्यावर माप पालथं घालून ठेवीत होती. दाराच्या कडीला पळी अडकवून ठेवीत होती. या तोडग्यामुळे तिची अधीरता किंचित स्थिरावत होती. आता आजी वारंवार बैठकीच्या खोलीत येऊन आजोबांना खुळ्यासारखे विचारे, लेकरू कसं दिसत असेल हो, तो आता चांगला मोठा झाला असेल नाही काय हो, आता त्याच्या गालावर हानवटीवर चांगलं जंगल माजलं असेल, तो मला ओळखता येईल का हो, माझ्या डोळ्यापुढे सारखी ती बालमूर्ती तरळते हो. आजोबा हसत. त्यांचीही मनस्थिती ह्यापेक्षा वेगळी नव्हती. ती पुढे म्हणे, तुम्हाला आठवतं त्याचा चेहरा, त्याचे टप्पोरे डोळे, रुंद कपाळ, गोबरे गाल, तोंडात गुळाचा खडा ठेवल्याप्रमाणे त्याचे ते गोड गोड बोलणं. मध्येच ते आजोबांना दटावे, हे पहा आता आपला नातू मोठा झाला असेल, तेव्हा त्याला आल्याबरोबर रागवू नका, कुठे गेलास, कसा गेलास म्हणून प्रश्नांचा भडीमार कराल आणि माझं गोजिरा लेकरू हिरमुसून जाईल. तर कधी ती म्हणे, एकनाथ आला की मी रोज काहीतरी गोडधोड जेवण करीन. त्याला कित्येक वर्षात घरचं माझ्या हातचं जेवण मिळालं नाही. पण तुम्ही मात्र काहीच्या बाई बोलून अडकाठी घालू नका, नाहीतर तुम्हाला येईल माझा पुळका आणि त्या पोराच्या देखत म्हणाल, तुला आता वयानुरूप होत नाही, कशाला करतेस दगदग. गंध उगाळताना थांबून ते म्हणत, मग काय खोटं आहे का ते, नाहीतरी तुला हल्ली उठबस होतच नाही. त्याकडे दुर्लक्ष करून आजी म्हणे, तो आला की कुळधर्म कुळाचार सारं काही यथासांग करायचं हो, कशातच हायगाय करायची नाही. आता घरात हव्य कव्य केव्हा होणार.
बासनातील शालू, शेले, पैठणी, सोवळी बाहेर काढून त्याला उन्हं देऊन ठेवायला हवीत. आणि बरं का हो, आपला नातू ज्या क्षणाला आपल्या दृष्टीस पडेल तो क्षण दळभद्र नाही हो साजरा करायचा. त्याला चांगली ठसठशीत मोहरेची अंगठी ठोकून आणा. चांगला पाचपदरी गोफ करायला टाका. तो मेला सोनार कधी वेळेवर दागिने द्यायचा नाही तेव्हा आत्ताच त्याला सांगा. आता बाळ प्रवासाहून परतणार तेव्हा त्याच्या अंगावर जुने मळके कपडे असणार. तुम्ही त्याच्यासाठी करवतकाठी, धोतरजोडी, जरीचं उपरणं आणून ठेवा. तो ज्ञानेश्वर माऊलीसारखं पागोटं घालत असेल की कोशा बांधत असेल की आपला साधा फेटा वापरत असेल हो. आजीच्या डोळ्यापुढून नातवाचा चेहरा तरळून गेला. आणि तुम्ही विसराल म्हणून आठवण करते त्याच्यासाठी येवल्याहून पितांबर काढून मागवा. शिवाय पैठणचा पितांबर पण एखादा असू द्यावा. रोज नित्य नवी यादी ती आजोबांपुढे ठेवत होती. जे जे काय चांगलं असेल ते त्याच्यासाठी आणा. इथे उगाच काटकसर नको, कंजूसपणा नको की हेमटेपणा नको. घरात उत्साहाला उधाण आले होते. आजी आजोबा जणू आपलं वय विसरले होते. आता गावातल्या बायका आवर्जून आजीकडे येऊ लागल्या. ख्याली खुशाली विचारू लागल्या. त्यांच्या थोर नशिबाला नावाजू लागल्या. त्यांचं अहोभाग्य म्हणून या मुसलमान राज्यात परागंदा झालेला मुलगा सुखरूप परत येतो आहे असं म्हणू लागल्या. आजी, आता नातू 12 वर्षांनी भेटणार तेव्हा ही पहिली भेट देवळातच घ्या हो, म्हणजे कसली बाधा होणार नाही. परातीत तूप घेऊन आधी त्या तुपात मुखावलोकन करा हो, सारं कसं शास्त्रशुद्ध होऊ दे. अगं बाई, यांना हे सारं माहीत का नाही? आपण कशाला सांगायचं? त्या झाल्या आहेत अत्यंत उतावळ्या. उगाच आनंदाच्या भरात शास्त्रधर्माचं विस्मरण व्हायचं म्हणून आठवण करून दिली. सारं पैठण नाथमय झालं होतं. गोदामाईचा खळाळही आता झंकारू लागला होता. नाथांच्या आगमनाची वार्ता ऐकून गोदावरी जणू खुळावली होती आणि उत्साहाने खळाळत होती. आता मी सणात होणार, पैठण सणात होणार असं जीवनगीत ती गात चालली होती. इकडे एकनाथ पैठणची वाट चालत होते. जन्मभूमीच्या आठवणीने त्यांचे अंग मोहरून येत होते. मनाचा पदर मोकळा होत होता. इतर प्रांतातला प्रवास तसा त्रयस्थ भूमिकेतून झाला होता. पण ही वाटचाल मात्र वेगळ्याच आत्मीयतेची होती. सुखावलेल्या मनामुळे पावले जडावली होती. खरंच त्यावेळी घर सोडताना मी आजी आजोबांच्या मनाचा विचारच केला नाही. किती क्लेश झाले असतील त्यांना. बिचारे प्रेमळ जीव पार खंगून गेले असतील. आता तर ह्या 12 वर्षाच्या कालावधीत ते जरा जर्जर झाले असतील. परमार्थ साधण्यासाठी सुद्धा माझा स्वार्थीपणा सुटला नाही. त्या वत्सल मूर्तींच्या तळमळीचा, काळजी पोखरून टाकणाऱ्या दुःखाचा यत्किंचितही विचार माझ्या मनाला शिवला नाही. मी अगदी कृतज्ञ आहे. आता तडक घर गाठायचं आणि केलेल्या अक्षम्य अपराधाबद्दल त्यांची क्षमा मागायची. लगेच त्यांच्या मनात दुसरा विचार साठून गेला. माझे आजी आजोबा क्षेम असतील ना? निसर्ग नियमाप्रमाणे वासाची जीर्णाने असं झालं नसेल ना? या विचाराबरोबर त्यांच्या मनाचा थरकाप झाला. वास्तविक गुरु अनुग्रहामुळे त्यांना जन्ममृत्यूचे रहस्य कळले होते. मरण हा प्रकृती शरीराणाम. मरण हीच प्रकृती आहे. आपलं जीवन हीच विकृती आहे याचं ज्ञान आत्मसात झालं होतं. तरी आजोबा आजींच्या मृत्यूची शंका येताच त्याचं मानवी मन हेलावलं. पैठणवरून येणारे वारे त्यांना सुपरिचित वाटू लागले. सभोवतालची सृष्टी आपलीशी वाटू लागली. अधूनमधून भेटणारी मंडळी, त्यांचे पोशाख, त्यांच्या बोलण्याची विशिष्ट ढब, सारं काही आपलंच आहे याची जवळीक त्यांना जाणवू लागली आणि पैठण गाठण्याची उत्सुकता शिगेला पोचली. त्यांना वाटले, ज्या शिवमंदिरात मला देवगिरीच्या जनार्दन स्वामींकडे जाण्याचे मार्गदर्शन झाले व माझा परमार्थ मार्ग उजळून निघाल्या त्या श्री पिंपलेश्वर महादेवाची आधी धूळभेट घ्यावी. मग गोदास्नान करून शुचिर्भूत देहाने आणि निर्मळ अंतःकरणाने त्या पवित्र, स्नेहल, देवतुल्य आजी आजोबांची भेट घ्यावी. त्यांचे पाय धरून क्षमायाचना करायची. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो सुवर्णक्षण शेवटी पैठण नगरीच्या वाट्याला आला. प्रतिष्ठान नगरीतल्या धुळीचा स्पर्श पावलांना झाला मात्र एकनाथांना आठवली लंकेहून परतणाऱ्या प्रभू रामचंद्राची मनस्थिती. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरी असी असं ते लक्ष्मणाला उगाच नाही म्हणाले. ही ओढच इतकी विलक्षण असते की ती अनुभवानेच कळते. कुणीतरी वाड्यावर बातमी आणली, अहो आजोबा, तुमचा नातू पैठणात आला आहे आणि तो पिंपलेश्वराच्या मंदिरात गेला आहे.
हे शब्द ऐकले मात्र ते तसेच निघाले. आनंदातिशयाने आजीच्या पावलातले तर अवसानच गळाले आणि त्यांनी तिथेच ओटीवरच बसकण मारली. आजोबा श्री पिंपलेश्वराची वाट लहान मुलाच्या अधीरतेने चालत होते आणि इकडे एकनाथांना तरी देवदर्शन घेईपर्यंत कुठे कळ निघाली. आजोबा आजींच्या भेटीची ओढ त्यांना तिथे फार वेळ थांबू देईना. तेही लगबगीनं निघाले. पावले वाट चालत असली तरी आधिरलेल्या मनाच्या भेटी केव्हाच झाल्या होत्या. अर्ध्या वाटेवरच आजोबा नातू एकमेकांना सामोरे आले. ओळख पटायला क्षणभरही वेळ लागला नाही आणि एकमेकांना मिठीत घ्यायला पळभरही दिरंगाई झाली नाही. बाह्यांगाने एकनाथ बदलला असला तरी चक्रपाणींनी त्याला ओळखले, कारण ही ओढ हृदयाची होती. हे नातं सांगोवांगीच नव्हतं, रक्ताचं होतं. आवेगाने मिठीत घेतलेल्या नातवाला ते म्हणत होते, अरे बाळा, तू आम्हाला वनवासी करून असा कसा रे निघून गेलास? ह्या म्हाताऱ्या जीवांबद्दल तुला कसं काही वाटलं नाही रे? मुखातून शब्द फुटत नव्हते, ओठ थरथरत होते. साऱ्या अंगाला आनंदाची थरथर सुटली होती आणि ती उभयता जाणवत होती. एकनाथ झटकन खाली वाकले. त्यांनी आजोबांना नमस्कार केला. चक्रपाणींनी नातवाच्या मस्तकाचे अवघराण केले. आपल्या नयनाश्रूंनी त्याचे मस्तक चिंब करून टाकले. एकनाथांना वाटले, आजचे हे अश्रुस्नान अपूर्व आहे. भारतातल्या साऱ्या नद्यांचे मी स्नान केले, पण ह्या स्नानाच्या पावित्र्याची बरोबरी कशाशीही नाही. अधोदृष्टी झालेले म्हातारे नेत्र त्यांच्याकडे अनिमेष नेत्रांनी पाहत राहिले. आपला हात त्याच्या अंगावर फिरवत राहिले. मधूनच त्या वत्सल हृदयाला शंका येई, आपण स्वप्नात तर नाही ना? अश्रूंमुळे दृष्टीत विक्षेप येत होता, तो उपरण्याच्या टोकाने ते बाजूला करत होते. एकनाथांची अवस्था आजोबांपेक्षा वेगळी नव्हती. त्यांची नजर आजीच्या शोधात भिरभिरत होती, पण आजीचे क्षेम विचारण्याचे धाडस होत नव्हते. न जाणो काहीतरी अशुभ वार्ता कळली तर? आजोबा त्याचा हात धरून म्हणाले, चल एकोबा, तुझी आजी डोळ्यात पंचप्राण साठवून तुला ओवाळायला घरी खोळंबली आहे. आजोबांच्या मनात कुशंका आली. आपली गाठभेट घेऊन एकनाथ पुन्हा येथून निघून तर जाणार नाही ना? या शंकेने ते भयभीत झाले. जनार्दन स्वामींनी दिलेले आज्ञापत्र पुराणिक बुवांनी आजोबांच्या स्वाधीन केले होते. ते कडसरीला लावलेले पत्र त्यांनी चटकन काढले. ते म्हणाले, हे बघ, जनार्दन स्वामींचे पत्र. सद्गुरूंचे नाव निघताच एकनाथ सद्गदित झाले. स्वामींचे पत्र? आणि मला? मोठ्या आदराने त्यांनी ते पत्र मस्तकी लावले. पत्राला मनोभावे नमस्कार केला. आहेस तिथे स्थिर राहा. पत्रातल्या या ओळीवर एकनाथाची नजर पुन्हा पुन्हा फिरत होती. हा म्हणता भोवताली जनसमुदाय जमू लागला. आता आजी पण कोणाच्या तरी आधाराने तिथे येऊन पोचली होती. आपल्या राजबिंड्या नातवाकडे ती एकटक पाहत होती. तिला वाटले, आजच्या या आनंदाच्या क्षणी एकनाथाचा बाप माझा सूर्यनारायण असायला हवा होता. अगं रुक्मिणी, तुम्ही दोघं खरंच कमनशिबी. अगं, मुलाचे वैभव बघायला सुद्धा प्राक्तन असावे लागते. मी मात्र माझ्या डोळ्यांनी आणि तुमच्या नजरेने हा सुखसोहळा पाहते आहे. मी अजून त्याच्या दृष्टीस पडले नाही, पण तो माझ्या डोळ्यात सामावला आहे. गुरु आज्ञेत तसुबरही कुचराई होऊ नये म्हणून आहेस तिथे स्थिर राहा या आज्ञेचे त्यांनी शब्दशः पालन केले व पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेल्या वाड्यात न जाता आता उभे होते त्याच जागी जिथे आजोबांनी त्याला मिठीत घेतले होते. त्याच जागी त्यांनी पर्णकुटी बांधली व आजी आजोबांसह ते तेथे राहू लागले. या पर्णकुटीत सुद्धा आता स्वर्ग अवतरला होता. आजी आजोबांच्या जीवनात आता रोजच दिवाळी होती, रोजच पर्वणी होती. त्यांच्या मनाचे लाख लाख दिवे उजळले होते. आपल्या एकोबाला ते क्षणभरही विसंबत नव्हते. एकनाथ वात्सल्य प्रेमाने न्हावून निघत होते, पण त्यांचा नित्यनेम सुटला नव्हता. पहाटे उठल्याबरोबर सद्गुरूचे चिंतन, मग प्रातर्विधी, स्नानासाठी गंगेवर जाऊन संध्या वंदनादी आटपून घरी यावे, मग देवपूजा झाली की समाधी लावून बसावे. त्यानंतर नैवेद्य वैश्वदेव करून आल्या गेल्या अतिथीबरोबर भोजन करावे. थोडी विश्रांती झाली की विठ्ठल मंदिरात भागवतावर, ज्ञानेश्वरीवर किंवा अमृतानुभवावर पुराण सांगावे. सायंकाळी पुन्हा गंगेवर स्नानसंध्या करावी. रात्रीची देवीची आरती झाली की फराळ करून कीर्तन करावे आणि झोपायला जाण्यापूर्वी पुन्हा सद्गुरूंचे चिंतन करावे. आजी आजोबांशी गप्पा,
हा तर महत्त्वाचा नित्यनेम होता. तो असा एकाएकी का निघून गेला? त्याला देवगिरी किल्ला कसा सापडला? गुरुभेट कशी झाली? ईश्वर दर्शनाच्या वेळी त्याच्या मनाची कशी अवस्था झाली? तीर्थयात्रा कोणकोणत्या झाल्या? तिथे काय काय अनुभव आले? वगैरे साऱ्या इत्तंभूत हकीकती आपल्या रसाळ वाणीने आणि मोठ्या आस्तेवाईकपणे नाथ सांगत होते. पैठण सोडल्यापासून पुन्हा पैठणला येईपर्यंतची खडानखडा माहिती वारंवार सांगून झाली तरी आजी आजोबांना तृप्ती होत नसे. विठ्ठल मंदिरात ती उभयता नातवाच्या प्रवचन कीर्तनाला जात. नाथांची ओजस्वी तेजस्वी वाणी, विषयातले सखोल ज्ञान, त्यांची श्रद्धा आणि प्रतिभा सारेच काही लक्षणीय होते. पैठणवासी नगरजन हे पाहून भारावून जात. प्रत्यक्ष भगवत दर्शन झालेले असूनही, एवढे देशाटन झालेले असूनही त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नव्हता. उलट शांती आणि नम्रता हाच त्यांच्या स्वभावाचा स्थायी भाव प्रत्ययाला येत होता. आजीने वेगवेगळ्या देवाला केलेले नवस फेडणे चालूच होते. हव्य कव्य, कुळधर्म, कुलाचार यांचा मोठ्या प्रमाणात धूमधडाका चालू होता. ब्रह्मनिष्ठ नाथांचा परोपकारी स्वभाव, मानवतावादी आचरण, समभाव दृष्टी त्यामुळे थोड्या कालावधीत लोकसंग्रह वाढत चालला होता. नाथांना वाटले, गुरूंची आज्ञा होईपर्यंत आपणास इथेच वास्तव्य करायचे आहे. तेव्हा धर्मजागृतीसाठी संघटनेच्या दृष्टीने उत्सव महोत्सव केले आणि कीर्तनं प्रवचनं पारायणं केली तर जनसामान्यांना खऱ्या धर्माची ओळख करून द्यायला सोपे जाईल. माणूस प्राणी उत्सवप्रिय आहेच, तर त्याच्या स्वभावाचा फायदा आपण करून घ्यायला हवा. म्हणून प्रथम त्यांनी श्रावणात येणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करायचे ठरवले. त्यांच्या पर्णकुटीला अक्षरशः मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले आणि ह्या उत्सवाप्रित्यर्थ नाथांची कृष्णभक्तीपर कीर्तनं सुरू झाली व भागवत धर्माचा प्रचार वाढू लागला. त्रिकालज्ञानी असलेल्या जनार्दन स्वामींना समाधी अवस्थेत एकनाथांचा गौरव कळत होता. शिवाय कर्णोपकरणी नाथांच्या कार्याची महती कानावर येतच होती व ह्या गुरुमाऊलीचा आनंद वृद्धिंगत होत होता. दुसरा महत्त्वाचा उत्सव एकनाथांनी सुरू केला होता तो म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठीचा. त्या दिवशी नाथांना गुरु अनुग्रह झाला. या स्थितीला जनार्दन स्वामींचा वाढदिवस असायचा. शिवाय जनार्दन स्वामींना श्री दत्तदर्शन या स्थितीला झाले होते. अशा 3 महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यासाठी पैठणात मोठा उत्सव होऊ लागला. नामस्मरण, अखंड वीणा, प्रवचन, कीर्तन आणि विशेषतः अन्नसंतर्पण याचा जल्लोष उडू लागला. आपल्या शिष्याचे कौतुक पहावे व त्याचे कीर्तन श्रवण करावे या हेतूने जनार्दन स्वामी आपल्या परिवारासह एकदा पैठणला आले. लोक झोपडीला मंदिर मानत आले होते आणि लवकरच त्या झोपडीचे वाड्यात रूपांतर झाले. त्यांच्या श्रोत्यांनी, त्यांच्या चाहत्यांनी आणि स्वतः एकनाथांनी त्यासाठी खूप परिश्रम केले होते. याच वाड्यात रात्रीची कीर्तने होऊ लागली होती. एकनाथ मोठ्या श्रद्धेने भक्तिविषयी प्रतिपादन करत होते. बाहेर स्वामी महाराज आल्याची त्यांना चाहूलही लागली नाही. मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद या प्रत्यक्ष भगवंताच्या उक्तीचा प्रत्यय दारी आलेल्या स्वामींना आला. ते विस्फारित नजरेने पाहत होते. श्री दत्तात्रय भगवान हाती त्रिशूल घेऊन नाथांच्या वाड्याबाहेर पहारा करत होते. स्वामींनी भगवंताचे पाय धरले. देवाच्या मुखातून एकनाथांचा अधिकार ऐकला मात्र जनार्दन स्वामी तृप्त झाले, गहिवरले. श्री दत्तप्रभूंनी साध्या वेशात कीर्तन मंडपात प्रवेश केला आणि एकनाथांना जनार्दन स्वामी आल्याची वर्दी दिली. त्याबरोबर नाथांनी श्रोतू समुदायाला पांडुरंग हरी वासुदेव हरी असे भजन करायला सांगून स्वतः बाहेर आले. सद्गुरूंना साष्टांग नमस्कार केला. त्यांची पदधुली मस्तकी धारण केली. त्यांना हाताला धरून मोठ्या सन्मानाने आत आणले आणि श्री सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय म्हणून गजर केला. नाथांच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहत होता. श्रीकृष्ण जन्माख्यान सद्गुरूंनी एकाग्रपणे ऐकले व शिष्याची ही प्रगती पाहून ते आनंदाने देहभान विसरले. श्रोतूमंडळी जन्माचा सुंठवडा घेऊन नाथांना आणि स्वामींना नमस्कार करून आपापल्या घरी परतली. तरी स्वामी देहस्थितीवर नव्हते. एकनाथ महाराज तीर्थयात्रेहून परत आल्यानंतरची गुरुशिष्यांची ही प्रथम भेट होती. आज साऱ्या पैठणकरांना या सद्गुरूंचे दर्शन घडले. त्यांचे ते तेजस्वी तपस्वी स्वरूप पाहून श्रोते दिग्मूढ झाले आणि त्यांना उलगडा झाला की हे असे थोर सत्पुरुष एकनाथांचे गुरु आहेत.
म्हणूनच एकनाथ इतकी प्रगती साधू शकले. कीर्तन संपवून परत जाता जाता श्रोते मंडळींच्यात हीच चर्चा चालू होती. सर्व मंडळी निघून गेल्यावर एकनाथांचे आजोबा पुढे झाले. त्यांनी स्वामींना नमस्कार केला. स्वामी लगेच म्हणाले, छे छे, आपण वडील आहात, आपण मला नमस्कार करायचा नाही. आजोबांची वाणी कुंठित झाली होती. या महापुरुषामुळेच माझा नातू माझ्या हाती सापडला. नुसता सापडला नव्हे तर सर्वार्थाने परिपूर्ण होऊन गवसला. थोडा भावनावेग कमी झाल्यावर आजोबा आणि आजी स्वामींपुढे हात जोडून उभी राहिली. माझ्या या रत्नाला पैलू पाडण्याचे काम आपणच केले आहे. त्याच्या ठिकाणचे उत्तमोत्तम गुण वाढीला लागले हे आपलंच कर्तृत्व आहे. आपल्या आज्ञेनेच एकोबा घरी आला. आम्हा पिकल्या पानांना त्याने आधार दिला, हे आपले केवढे उपकार आहेत. शांत आणि गंभीर नजरेने स्वामी या वत्सल वृद्धांकडे पाहत होते. देवाला पाळण्यात घातलेला पाळणा हिंदोळत होता. तो जणू मनीचे भाव असे हिंदोळून सांगत होता की काय न कळे. एकनाथ हात जोडून नतमस्तक उभे होते. आजोबा म्हणाले, स्वामी, मी भानुदास महाराजांचा पुत्र आणि हा एकनाथ माझा नातू. या घराण्याचा हा एकमेव तंतू आहे. आपण जर याला गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा केलीत तर भानुदासाच्या वंशाची वृद्धी होईल. त्यांनी पुन्हा एकदा खाली वाकून स्वामींचे पाय धरले आणि म्हणाले, आपण आमची इच्छापूर्ती करावी. भानुदासाच्या कुलात गोकुळ नांदावे. जनार्दन स्वामींनी त्या हिंदोळणाऱ्या कृष्ण पाळण्याकडे हेतुपुरस्सर पाहिले. स्वामी म्हणाले, आजोबा, एकाने संसार प्रपंच करावा हेच त्याचे प्रारब्ध आहे. कुणी सांगाय सवरायची गरजच नाही. तरी पण तुमच्या समाधानासाठी मी त्याला सांगतो की तू लग्न करून प्रापंचिक हो. परमार्थ क्षेत्रात जसा उच्चपदी जाण्याचा प्रयत्न करतो आहेस तसाच आदर्श प्रपंचही कर. निरपेक्षपणे केलेली कोणतीही गोष्ट ईश्वराच्या ठिकाणी रजू होते, हे मूळ तत्व आहे. एका तुला सांगायलाच नको, धन्यो गृहस्थाश्रमः हे उद्गार आचार्यांचे आहेत. म्हणजेच इतर 3 आश्रम हे गृहस्थाश्रमावर अवलंबून असतात हे लक्षात ठेव. तू आपला संसार अत्यंत निरपेक्ष बुद्धीने कर. परोपकार, अतिथी स्वागत, दयार्द बुद्धी इत्यादी ठिकाणी मन संतुलित ठेव. आपणास मिळणारी ऐहिक संपत्ती त्याचे आपण एकटेच मालक नसतो, तर सर्वांच्या नशिबाने आपल्याला ते मिळते. तेव्हा संसार करताना या सर्वांचे ऋण मनी ठेव व ज्याचा भाग त्याला देऊन राहिलेल्याचा तू उपभोग घे आणि धन्य हो. स्वामी आजोबांच्याकडे मिश्किलपणे पाहत म्हणाले, आजोबा, तुम्ही नाचून हेरून ठेवलीच असेल म्हणा. उपरण्याने डोळे पुसत चक्रपाणी आनंदी स्वरात म्हणाले, मुलींच्या बापांची रीघ लागली आहे. कुणाला हो म्हणावे याचा आम्हाला पेच पडणार आहे. स्वामी म्हणाले, असा पेच पडण्याचे काही कारण नाही. जिचे तीळ तांदूळ तुमच्या घरी असतील, जिची पुण्याई अशा पवित्र पुरुषाशी संसार करण्याची असेल, तीच तुमच्या उमऱ्याचे माप लवंडून आत येईल व भाग्यलक्ष्मी ठरेल. आपण नाहक चिंता करू नये. आजी तोंडाला पदर लावून लाजून म्हणाल्या, अगोबाई, खरंच की, हे असं कुठलं आमच्या लक्षात राहायला. आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. स्वामी रातोरात जायला निघाले. एकनाथ त्यांना म्हणाले, स्वामी, आपण उदयिक पारणे आटोपून जावं. स्वामी म्हणाले, एका, मी देहाने इथे नसलो तरी माझी उपस्थिती येथे असेल की. स्वामींच्या जात्या आकृतीकडे एकटक पाहता पाहता एकनाथांना ग्वाल्हेरजवळचा फकीर आठवला आणि मग त्या अनुषंगाने फकीर, स्वामी, मलंग यांनी पुन्हा एकदा एकनाथांभोवती फेर धरला आणि त्यांना जनार्दन स्वामीच्या बोलण्यातली सत्यता पटली. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.